शेतकरी मित्रांनो नमस्कार। संत्र्यावर एक खूप मोठी प्रॉब्लेम येते ते म्हणजे फळगळती। आता फळगळतीचे कारणे काय तेच या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। तर सर्वप्रथम हा जो सध्या टेम्परेचर सुरू आहे तर टेम्परेचर सर्वात मोठा कारणीभूत आहे आणि टेम्परेचर जर वाजवीपेक्षा जास्त झालं तर झाडांची जे ताकद आहे ती ताकद पुरत नाही आणि त्याच्यामुळे फळं अपरिपक्व होऊन पडतात। फळांची टेम्परेचरमुळे फळांची साईज सुद्धा बनत नाही आणि परिपक्व होण्यापूर्वीच ते आपले कलर धरून घेतात आणि ते गळून पडतात। तर ही पहिली समस्या झाली। सेकंड म्हणजे असं आहे मित्रांनो, झाडाची कुवत कशी आहे, झाडाची ताकद कशी आहे आणि त्याप्रमाणे तो तेवढे फळ ठेवू शकतो। जर झाडाकडून लागलेल्या फळांना सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा झाला नाही, अन्नद्रव्य भेटले नाही, तर ते फळ कुपोषित राहून ते फळ झाड सोडून देतात, म्हणजे गळून पडतात। त्यांना अन्न पुरवठा होत नाही, त्यामुळे ते गळून पडतात। आणि तिसरं म्हणजे सर्वात मोठं कारण हे आहे, ते आहे फळमाशी। शेतकरी मित्रांनो, संत्रा फार्मर हे एक लक्षात ठेवा, जेव्हा फळांची सेटिंग होते, फ्लावरिंग होते, फ्लावरिंग सोबतच फळमाशीचा अटॅक सुद्धा वाढतो। तर फेरोमन ट्रॅप्स आपण लावले नाही, फेरोमन ट्रॅप्स जर तुम्ही लावले नाही तर फळमाशीचा प्रादुर्भाव खूप वाढून जातो। आता तुम्ही खाली पाहू शकता शेतकरी मित्रांनो, कशी फळगळती झालेली आहे माझ्या बाजूला। फळमाशीचा प्रादुर्भाव जर वाढला, तुम्ही कंट्रोल केला नाही, तर 100% जे लागलेले फळ आहे चांगल्या साईजचे आहे, कशी असो ते गळून पडतात। तर आता शेतकरी मित्रांनो ही कारणे झाली। आता यांच्यासाठी आपण उपाय काय करू? तर इन्सेक्टिसाइडमध्ये फळमाशीसाठी फेरोमन ट्रॅप्स मी सांगितला, आणि इन्सेक्टिसाइडमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे। इन्सेक्टिसाइडमध्ये आता सगळ्यात पहिले फळांची गळती आपल्याला थांबवायची आहे, तर नॅफ्थॅलिक ॲसिड एक आहे, ते आहे प्लॅनोफिक्स। प्लॅनोफिक्स तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, परंतु प्लॅनोफिक्स हा एकटा कार्य करत नाही, याच्यासोबत जोड पाहिजे। जोड म्हणजे चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स, आणि ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता अमिनो ॲसिड घेऊ शकता। एक खूप मोठं अमिनोचं एक सोर्स आहे तो, ज्याच्यात अमिनोचं कोणतंही तुम्ही टॉनिक घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर PI कंपनीचं एक्सिड हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स घेऊ शकता, किंवा दुसऱ्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही। ते जर घेतलं तुम्ही तर त्याच्यात सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये तुम्हाला उपलब्ध आहेत, ते तुम्ही घेऊ शकता। आणि त्याच्यासोबत तुम्ही प्लॅनोफिक्स नक्की घ्या शेतकरी मित्रांनो, रिझल्ट चांगला मिळेल। आणि फळमाशीसाठी इन्सेक्टिसाइडमध्ये काय घ्यायचं आहे, तर तुम्ही अलिका घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स घ्या आणि प्लॅनोफिक्स घ्या, हे 3 घटक घ्या मित्रांनो। या प्रकारे तुम्ही फळांची गळती थांबवू शकता। नक्की व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय जवान जय किसान।